राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात असलेल्या मागणीच्या अनुषंगाने इतर समाजाप्रमाणेच मराठा समाजासाठी देखील विविध योजना राबवण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलाय। त्या अनुषंगाने गेल्या वर्षभरात राबवण्यात आलेल्या विविध योजनांमुळे मराठा समाजास मोठा दिलासा मिळालाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विविध योजनांसाठी भरून निधी उपलब्ध झालाय। त्यामध्ये शिक्षणाच्या योजनांना सर्वाधिक प्राधान्य दिलं असल्यानं मराठा समाजातील नवी पिढी घडण्यास निश्चितच मदत होणार आहे। शासनाकडून या योजनांची परिणामकारकपणे अंमलबजावणी होत असल्यानं मराठा समाजाकडून शासनाचे आभार मानले जात आहेत। मराठा समाजाच्या कल्याणासाठी घेतलेले महत्त्वाचे निर्णय। या योजनांमध्ये प्रामुख्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत वैयक्तिक आणि गटकर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत 74,873 लाभार्थ्यांना 5,659 कोटी बँक कर्ज मंजूर, त्यावरील 608.12 कोटी रुपयांचा व्याज परतावा वितरित करण्यात आलाय। महामंडळाकडून 35 गट प्रकल्पांना 3.35 कोटी कर्ज वितरित करण्यात आलंय। सारथी संस्थेचे पुणे येथील मुख्यालय इमारत आणि 6 विभागीय कार्यालय आणि लातूर, कोल्हापूर येथील उपकेंद्र तसेच 500 मुले आणि 500 मुलींच्या वसतिगृहासाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली आहे। बांधकामासाठी रुपये 1,188.82 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत 3,79,373 विद्यार्थ्यांना 1,293 कोटी निर्वाह भत्ता वितरित करण्यात आला आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 17,54,494 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी रुपये 1,262 कोटी मंजूर करण्यात आले आहेत। छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना रुपये 31 कोटी वितरित करण्यात आले। तसेच यावर्षी 44,102 विद्यार्थ्यांना रुपये 42 कोटी मंजूर केले आहेत। मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी रुपये 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। राज्यात प्रथमच या योजनेचा लाभ मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर निर्वाह भत्त्यात भरीवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला। प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष 60,000 महानगराच्या ठिकाणी रुपये 51,000, विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी रुपये 43,000, जिल्ह्याच्या ठिकाणी रुपये 38,000, तालुक्याच्या ठिकाणी निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे वितरित करण्यात येणार आहे। मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे शासकीय सेवेत निवड होऊन नियुक्ती न मिळालेल्या 1,553 उमेदवारांची अधिसंख्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। विविध न्यायालयीन प्रकरणात कोविड-19 मुळे लोकर भरती प्रक्रिया रखडलेल्या उमेदवारांसाठी धोरणात्मक निर्णय घेऊन MPSC आणि अन्य शासकीय सेवेत 3,200 उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत। SEBC मधून EWS आणि खुल्या प्रवर्गाचा विकल्प देऊन उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय। अशा प्रकारे एकूण 4,700 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे। सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC, 12 IAS, 18 IPS, 8 IRS, 1 IFS, 2 भारतीय वनसेवा, 5 CAPF आणि इतर सेवा 12 तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड झाली आहे। सारथी संस्थेमार्फत अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2,109 विद्यार्थ्यांना रुपये 116.34 कोटी रुपये वितरित करण्यात आलेत। EWS अंतर्गत 10% आरक्षणातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये 31,000 विद्यार्थ्यांपैकी 78% मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश, तसेच MPSC मार्फत शासकीय सेवेत 650 उमेदवारांपैकी 85% मराठा समाजाच्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे। सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध योजना राबवताना त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे किंवा नाही याबाबत सातत्याने आढावा घेत होते। त्यामुळे विविध योजनांच्या अंमलबजावणीत गती निर्माण झाली आहे। कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते। राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला। मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत 23 जानेवारीपासून राज्यात युद्ध पातळीवर मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्यात आलं। हे सर्वेक्षण 2 फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आलं। राज्यातील अंदाजे 2.5 कोटी कुटुंबाचं सर्वेक्षण करण्यात आलंय। या कामी गोखले इन्स्टिट्यूट, IIPS,
या नामांकित संस्थेची मदत झाली आहे। विशेष अशा सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलंय। मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनानं मागासवर्ग आयोगाला सांगितले होते। 3.5 ते 4 लाख लोक यासाठी दिवसरात्र काम करत होते। सादर करण्यात आलेला अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला। कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील होते। म्हणून आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा सांगू इच्छितो की हे मराठा समाजाचं आरक्षण टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार, ओबीसी समाजावर अन्याय न करणार, इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी आणि कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे वचन मी दिलं होतं आणि ते वचन देत असताना मी देखील 100 वेळा विचार केला। एखादा शब्द देताना बाळासाहेब, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब नेहमी सांगायचे की शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की तो शब्द फिरवायचा नाही। आणि म्हणून मी जो शब्द दिला तो शब्द पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी हा एकनाथ शिंदे करतोय।